विविध मागण्यांसाठी रायगडमधील सकल मराठा समाजानं सरकारला निवेदन दिलं। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी रद्द करावी, सगळे सोयरे संदर्भातील अधिसूचना तातडीनं काढावी आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळेंची भेट घेतली। बाळासाहेब थोरात यांच्या कन्येची सक्रिय राजकारणात एंट्री झाली आहे। जयश्री थोरात यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। त्यांच्यावर पहिल्यांदाच पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे। थोरातांचे भाचे सत्यजित तांबे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते। त्यांच्या निलंबनानंतर आता जयश्री राजकारणात आले आहेत। विजय वडेट्टीवारांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनी काँग्रेसकडे लोकसभेसाठी उमेदवारी मागितली आहे। 7 वर्षांच्या सक्रिय कामानंतर आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकीर्द सुरू करायची होती, मात्र या सरकारनं जिल्हा परिषद निवडणुकाच घेतल्या नाहीत, त्यामुळे आता संसदेतून आवाज उठवणार असल्याचं शिवानी म्हणाल्यात। मोदी की गॅरंटी या भाजपच्या जाहिरातीविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। चीन आणि रशिया देशात ज्या पद्धतीनं घटना बदलली गेली त्याच दिशेनं भारत चालला असल्याचंही चव्हाणांनी सांगितलं। उद्धव ठाकरे यांचा उद्या लातूरमध्ये जनसंवाद मेळावा होतोय। लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघ धाराशिव लोकसभेत येतो। माजी मंत्री काँग्रेस नेते बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं मवियाला धक्का बसलाय, त्यामुळे धाराशिवचे खासदार ओमराजे यांनी लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली असून त्यांना बळ देण्यासाठी औसा इथं उद्धव ठाकरे यांची सभा होतीये। मला एवढंच या ठिकाणी वाटतं की मोदीजी ज्या प्रकारे भारतातली मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या लोकसभा निहाय आढावा दौरा करत आहेत। यावेळी मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी एक विशेष संदेश दिलाय। प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला भावासारखं जपा, कधी त्याला कार्यकर्ता म्हणू नका, त्याला सहकारी म्हणा, असा संदेश त्यांनी दिलाय। सुप्रिया सुळेंनी बंधू अजित पवारांना टोला लगावलाय। पवार कुटुंबातील सगळे बहिणीसाठी उभे राहतात याचा आपल्याला आनंद आहे, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी टोला लगावला। महायुतीच्या बैठकीचं आपल्याला आमंत्रण आलं नाही आणि आमंत्रण आलं तरी जायची इच्छा नाही, अशी स्पष्ट भूमिका आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत मांडली। लोकसभा निवडणूक आपल्यासाठी दुय्यम असून विधानसभा निवडणूक प्रथम असल्याचं त्यांनी सांगितलं। अमरावती किंवा अकोलामधून विधानसभेची निवडणूक लढवू असंही त्यांनी स्पष्ट केलं।